बीड कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं गेलेलं आहे। महादेव गित्तेची हर्सूल कारागृहामध्ये आता रवानगी करण्यात आलेली आहे। कारागृहामध्ये सकाळी 2 कैद्यांमध्ये मारामारी झाल्याचा प्रकार समोर आलेला होता। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। महादेव गित्तेला आता छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवल्याची माहिती मिळते आहे। महादेव गित्तेसह इतर काही कैद्यांनाही दुसऱ्या कारागृहात हलवल्याचं समजतंय। बीड जिल्ह्यात सकाळी 2 कैद्यांमध्ये मारामारीची घटना घडल्याचं समोर आलेलं होतं आणि यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महादेव गित्तेसह इतर काही कैद्यांना हर्सूल कारागृहात हलवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। हरिदास तावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। हरिदास, महादेव गित्तेला हर्सूल कारागृहात हलवण्यात आल्याची आता माहिती समोर येतेय। किती नेमके कैदी आहेत महादेव गित्तेसह ज्यांना आता हर्सूल कारागृहात हलवलं गेलेलं आहे? काय नेमकी या सगळ्या संदर्भातली अपडेट आहे? नक्कीच सर, या ठिकाणी सांगता येईल की सकाळी मारहाणीचा जो प्रकार उघडकीस आला असं प्रसार माध्यमावर झालं। मात्र या संदर्भामध्ये जेल प्रशासनानं त्याचं पत्र दिलं आहे की असा जो प्रकार आहे तो कुठेही झालेला नाही। त्या संबंधित जेल प्रशासनाचे जे अधिकारी आहेत मुलानी नावाचे, त्यांनी या ठिकाणी पत्र त्यांच्या सहीने या ठिकाणी पाठवलं आहे की हा प्रकार कुठेच घडलेला नाही आणि पुढील खबरदारीचा उपाय म्हणून हे यांना महादेव गित्ते असेल आणि त्यांच्या आणखी काही साथीदार आहेत यांना संभाजीनगरला पाठवण्यात आल्याचा जो एक व्हिडिओ सध्या समोर येतोय, त्यांना घेऊन जातानाचा देखील एक व्हिडिओ आपल्या समोर आहे आणि विशेष म्हणजे असा प्रकार झालाच नाही असं जी जेल प्रशासनाचं म्हणणं आहे। बर, हरिदास धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडला अक्षय भाईचा काही संबंध नाही, काही संबंध नाही, अक्षय भाईचा काही संबंध नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।